जय हरी माऊली. मी सौरभ जैन, संचालक ओम क्लासेस. आज आपण 6 मे दिनविशेषबद्दल बोलूया. संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील संत होते. वारकरी संप्रदाय कुठलं तर वारकरी संप्रदाय म्हणजे जे विठ्ठलाचे मोठे भक्त आणि आषाढी एकादशीला न चुकता, काय बोलतोय, न चुकता वारी करणारा म्हणजे वारकरी. तो कुठल्याही जाती धर्माचा असो, पण तो जर आषाढी एकादशीला पंढरपूर जाऊन येत आहे तर त्याला वारकरी म्हणू. तर गोरा कुंभार यांचा जन्म 1189 6 मे रोजी झाला आहे. इसवी सन 1267 साली तेरडोकी पंढरपूरजवळ त्यांची समाधी झाली असं मानले जातं. त्यांच्या वडिलांचे नाव माधवबुवा आणि आईचे नाव रखुमाई होते. त्यांना सर्वजण गुरुबा काका म्हणून हाक मारायचे. तेर नगरीत गुरुबा यांचे कुटुंब धार्मिक वृत्तीचे होते. यांचे कुटुंबीय काळेश्वर या ग्रामदेवताचे उपासक होते. त्यांची आई वडील कुंभार काम करून आपला उदरनिर्वाह करायचे. त्यांचे वडील गावात संत माधवबुवा म्हणून ओळखले जायचे. त्यांना एकूण 8 अपत्ये झाली. दुर्दैवाने ते 8 दाम्पत्य जास्त वेळ काही टिकले नाही व त्यांना स्वतःच्या हाताने म्हणजे माधवबुवांना स्वतःच्या हाताने ते 8 दाम्पत्य पुरावे लागले. त्यांनी पुरत असताना ते कुठे पुरले तर बरोबर ते जे काळेश्वर ग्रामदैवत होते त्याजवळच त्यांनी पुरले. आणि दुःखी मनाने जेव्हा राहत होते तेव्हा देव स्वतः म्हणजे पांडुरंग स्वतः आले आणि त्यांना विचारलं की त्यांचं दुःखी असण्याचं कारण काय. ते आले तर ब्राह्मण वेशात आले होते. तर मग माधवबुवा यांनी सांगितलं की त्यांचं दुःखाचं कारण काय. मग दुःखाचं कारण सांगितल्यानंतर त्यावर त्यांनी सांगितलं की माझ्या हाताने मी स्वतःची बाळ पुरलीत. तर पांडुरंगाने माधवबुवा ज्या जागी त्यांना पुरले होते म्हणजे त्यांच्या बाळाला ते त्या जागेवर घेऊन गेले आणि मुलाचे मृतदेह परत बाहेर काढले. प्रेत बाहेर काढल्यानंतर असं म्हटलं जातं की सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रेत काढले आणि पांडुरंगांनी ते 7चे 7 मुलं जिवंत केले आणि जिवंत करून त्यांना स्वर्गात पाठवणे केले. नंतर त्यांनी 8वा जो मुलगा होता त्याला सुद्धा जिवंत केले आणि तो देखील स्वर्गाकडे जायला निघाला. आणि तेवढ्यात पांडुरंगांनी त्याला थांबविले आणि माधवबुवा आणि रखुमाई यांच्या हातात दिले आणि म्हणाले, ह्या मुलाला आपण गोरीतून काढलं आहे, त्यामुळे याचं नाव जे आहे गोरोबा असं आपण त्यांचं नामकरण करूया. आणि त्यांना गोरोबा असे नाव दिल्यानंतर त्यांना आता आपण सर्व गोरोबा काका म्हणून ओळखतो. खूप छान असं त्यांचं जे जीवनचर्या आहे ती मला वाटली. आणि ही ते स्टार्टिंग होती. त्यानंतर त्यांनी बरेचसे आणि त्यांचे माधवबुवा म्हणजे वडील जे होते त्यांचाच वारसा त्यांनी पुढे नेला आणि बरेचसे अभंग, एकूण 20 अभंग त्यांनी लिहिलेत. आजही त्यांना त्यांच्याबद्दलचे असे बरेचसे किस्से आहेत जे चर्चेत आहेत किंवा ज्याच्यावर चित्रपटसुद्धा तयार झाला आहे किंवा त्यांच्या चारित्र्यावर बरेचसे असे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. त्यांच्या 20 अभंगांची जी नावं आहेत मी ती यूट्यूबला खालती लिंकवर देत आहे. होप सो दॅट की तुम्हाला ही जी मी माहिती दिली आहे ही आवडली असावी. यात मी माझं पूर्ण प्रयत्न केला आहे आणि जी मला माहिती मिळाली होती त्या हिशोबाने मी माहिती दिली. तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.